हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण 50 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचा आपला हा व्हिडिओ असतो 1 वाजताचा. तर आपण आता दरवर्षी म्हणजे मागील काही वर्षांमध्ये ज्या आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या त्यामधील प्रश्न काढत आहे, जेणेकरून तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाजा आला पाहिजे की एक्झाम मध्ये प्रश्न येतात कसे. म्हणून बऱ्याचशा एक्झाम मध्ये तुम्ही पाहाल की बरेचसे प्रश्न हे रिपीट होतात आलेले आहे. त्याच्यामुळे हे मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे. एक्झाम पर्यंत दररोजचा हा 1 वाजताचा लेक्चर मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे. याला मिस करू नका, तुमच्या फायद्यासाठी सांगत आहे. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक सुद्धा करत जा आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. आणि आपल्या चॅनलतर्फे या तांत्रिक विभागाच्या साठी विशेष बॅच सुद्धा लॉन्च झाली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30 व्हिडिओ लेक्चर्स प्राप्त होतील. तांत्रिकचे टॉपिक वाईज सगळे स्पष्टीकरण सहित समजून सांगितलंय. सोबत नोट्स सुद्धा तुम्हाला दिले जातील आणि त्याच्यासोबत 10 टेस्ट पेपर सुद्धा दिले जातील, ज्याच्यामध्ये टेस्टमध्ये सगळे सब्जेक्ट इन्क्लूड आहे. मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि जो जीकेचा पार्ट आहे. आणि तांत्रिकच्या प्रश्नाचं तर एक्सप्लेनेशन सुद्धा देऊन आहे. पूर्ण बॅचची फीस नाम मात्र 300 रुपये ठेवली आहे. आणि फक्त टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर 100 रुपये फीस आहे. ज्याला कुणाला जॉईन करायचं आहे, खाली मोबाईल नंबर स्कोर होता, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. तर चला, आता आज आपण जे पाहणार आहोत, 2017 मध्ये जेवढ्या आरोग्य भरतीच्या परीक्षा झाल्या त्यातील आलेल्या सगळ्या प्रश्नांचा, तांत्रिकच्या प्रश्नांचा आपण आज प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. तर वेळ न करता आपण आजचा व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससी साठी अवेलेबल झाला आहे. मित्रांनो, विजेता दसरा स्पेशल टॅलेंट हंट टेस्ट होणार आहे 15 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता, जी की कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय स्पेशल आहे. त्याच्यामध्ये ज्याचा रँक फर्स्ट येईल त्याला 5000 रुपयाचे अमेझॉन वाउचर, सेकंड वाल्याला 3000 रुपयांचे आणि थर्ड रँक वाल्याला 2000 रुपयाचे अमेझॉन वाउचर्स प्राप्त होणार आहे. एवढंच नाही तर रँक 14 ते 25 पर्यंत येणार आहे. सगळ्यांना स्कॉलरशिप फॉर 1 इयर सुद्धा प्राप्त होणार आहे. ही तुम्हाला टेस्टमध्ये भाग घ्यायचा फ्री ऑफ कॉस्ट, तर तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010. हा कोड यूज करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या टेस्टमध्ये भाग घेऊ शकता. आणि फ्री स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी PS कंबाईनचे स्पेशल, त्याच्यामध्ये 17 ऑक्टोबरला 10 वाजता. आणि रँक फर्स्ट टू रँक 20 पर्यंत येणाऱ्यांना इथं 1 वर्षाची स्कॉलरशिप सुद्धा प्राप्त होणार आहे. आणि ही सुद्धा टेस्ट फ्री द्यायची असेल तर कोड यूज करा SOHEL1010. आणि एमपीएससीच्या मित्रांनो सगळ्या बॅचेसची प्राइस हाईक होणार आहे, म्हणजे प्राइस वाढणार आहे. लवकरच सगळे सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर आताच घेऊन घ्या, जेणेकरून नंतर फीस वाढल्यानंतर तुम्हाला भुर्दंड बसणार नाही. अनअकॅडमीवर बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहेत, लवकरच त्यांचा फायदा घ्या. आणि घेताना कोड यूज करा SOHEL1010, तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट भेटून जाईल. पहिला प्रश्न, कर्करोगावरील उपचारासाठी हे समस्थानिक उपयोगी आहे. सोडियम 24, कोबाल्ट 60, आयोडीन 131 की आयोडीन 125. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कोबाल्ट 60. प्रश्न क्रमांक दुसरा, क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? संकटग्रस्त प्रजाती, हरितगृह वायू, जैवविविधता की यापैकी नाही. आणि हा रिलेटेड आहे ऑप्शन नंबर 2, हरितगृह वायू, ग्रीन हाऊस इफेक्टशी रिलेटेड हा क्योटो प्रोटोकॉल होता. प्रश्न क्रमांक तिसरा, नॅनो तंत्रज्ञान ही संज्ञा साधारणपणे किती आकाराच्या पदार्थाच्या संदर्भात वापरली जाते? 1 ते 100 नॅनोमीटर, 1 ते 10 मायक्रोमीटर, 100 नॅनोमीटर पेक्षा मोठा की यापैकी नाही. आणि याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 1 ते 100 नॅनोमीटर पर्यंत जो काही आकार आहे त्यासाठी नॅनोमीटर ही संकल्पना किंवा तंत्रज्ञानासाठी ही संज्ञा वापरली जाते. 1 ते 100 नॅनोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 4, वाढ खुंटणे, अतिसार, केस व त्वचेतील बदल हे पुढीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहे? झुरणी, कुपोषण, सुखारोग की क्षयरोग. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, झुरणी. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम कशासाठी राबविला जात आहे? आयोडीन अभाव आजार नियंत्रित करण्याकरिता, हिवताप नियंत्रण करण्याकरिता, क्षयरोग नियंत्रण करण्याकरिता की हगवण निर्मूलन करण्याकरिता. आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, आयोडीन अभाव आजार नियंत्रण करण्याकरिता. प्रश्न क्रमांक 6, मानवी रोग व त्यांचे कारक घटक याची अयोग्य जोडी असणारा पर्याय कोणता? ओके, काय विचारलं? अयोग्य जोडी कोणती आहे? क्षय जीवाणू, कॉलरा जीवाणू, टायफॉइड विषाणू, हेपॅटायटिस विषाणू. म्हणजे जीवाणूजन्य रोग कोणता, विषाणूजन्य कोणता, याच्यातलं चुकीचं कोणतं सांगितलं? तर उत्तर ऑप्शन नंबर 3, टायफॉइड हा विषाणूजन्य नाही आहे, हा चुकीची जोडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 7, 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? ओके, 2011 ची जनगणना, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे की ठाणे. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4, ठाणे. तर हे पालघर विभाजनापूर्वीचं लोकसंख्या आहे ठाणेची, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, ठाणे. नेक्स्ट क्वेश्चन, तर या ठिकाणी 2017चा एक पेपर हा संपला आहे, ज्याच्यात 7च क्वेश्चन होते ग्रुप डी मधला.
आता दुसरा ग्रुप डी चा अजून एक पेपर आहे, त्याचे क्वेश्चन्स पाहूया आपण. पुढे ग्रुप सी चा सुद्धा आपण पेपर पाहणार आहोत. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? इन्फ्रारेड किरण, अल्ट्राव्हायोलेट किरण, क्ष किरण की विश्व किरण? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 अल्ट्राव्हायोलेट किरण. प्रश्न क्रमांक 2, नेत्रपटलास रिकामी जागा या विकारामुळे अपारदर्शकता येते. मोतीबिंदू, काचबिंदू, निकटदृष्टिता की रातांधळेपणा? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 मोतीबिंदू. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे तांबड्या पेशींचा नाश होतो? मलेरिया, कॉलरा, आमांश की कॅन्सर? आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मलेरिया. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 4, हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता? हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया की कार्बन डायऑक्साईड? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 कार्बन मोनॉक्साईड. प्रश्न क्रमांक 5, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जठर, यकृत, हृदय की मोठे आतडे? हा तर मित्रांनो बऱ्याचशा एक्झाम मध्ये ऍज इट इज रिपीट होत आलेला प्रश्न आहे. कोणती ग्रंथी आहे याचं तुम्ही कमेंट करा. चला पाहू किती लोक कमेंट करून योग्य उत्तर सांगू शकतात. कमेंट करा याचं उत्तर काय असणार. याचं उत्तर झालं पाहिजे, माहित असलंच पाहिजे. आपण मागील बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हा पाहिलेला आहे आणि बऱ्याचशा एक्झाम मध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. याचं कमेंट करा उत्तर. प्रश्न क्रमांक 6, महिलांचे सबलीकरण हे उद्दिष्ट प्रथम कोणत्या पंचवार्षिक योजनेत समावेश करण्यात आले आहे? तर बघा म्हटलं होतं पंचवार्षिक योजना ज्या आरोग्याशी रिलेटेड कोणते घटक कोणत्या पंचवार्षिक योजने आहे हे सुद्धा एक्झाम मध्ये विचारले जाते. आणि आपली जी बॅच आहे त्याच्यामध्ये जे आपण 30 व्हिडिओ लेक्चर आहे त्याच्यामधला एक व्हिडिओ लेक्चर हा पूर्ण पंचवार्षिक योजना आपल्या आरोग्यासंबंधित मुद्दे याच्यावर आधारित आहे. तर त्याच्यामधलं बघा हा एक्झाम मध्ये 2017 मध्ये सुद्धा क्वेश्चन आलेला आहेच. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं पुन्हा नवीन पेपर चालू होतो. आता वरचे 2 पेपर कंप्लीट झाले तांत्रिकच्या प्रश्नाचे. दोन्ही ग्रुप डी चे होते, त्याच्यामुळे पहिल्या पेपरमध्ये 7 प्रश्न होते तांत्रिकचे, दुसऱ्या पेपरमध्ये 6 प्रश्न होते. ग्रुप डी चे पेपर होते. आता ग्रुप सी चा आहे, याच्यामध्ये तांत्रिकचे जास्त क्वेश्चन तुम्हाला आता दिसतील कारण ग्रुप सी मध्ये जास्त प्रश्न असतात. ग्रुप डी मध्ये क्वेश्चन संख्या कमी असल्यामुळे त्याच्यात तांत्रिकच्या प्रश्नांची संख्या सुद्धा कमी होती. आता हा ग्रुप सी चा पेपर आहे. बघा, पचन क्रियेत स्टार्चचे रूपांतर रिकामी जागा पदार्थात होते. माल्टोज, नायट्रोजन, जीवनसत्व ब की ग्लुकोज? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 ग्लुकोज. प्रश्न क्रमांक 2, आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच? कार्बन, क्लोरीन, हायड्रोजन की ऑक्सिजन? आणि उत्तर ऑप्शन नंबर 3 हायड्रोजन. काल सुद्धा आपण 2-3 पेपर सॉल्व्ह केले, त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न होता, म्हणजे हा रिपीट होणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3, क्ष किरण म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी, ऋणप्रभारित कण, धनप्रभारित कण की प्रभारविरहित अणू? आणि उत्तर ऑप्शन नंबर 1 विद्युत चुंबकीय लहरी. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 4, एकपेशीय प्राण्यास रिकामी जागा असे म्हणतात. जीवाणू, कुहरात्री, आदिजीव की परजीव? आणि उत्तर ऑप्शन नंबर 3 आदिजीव. प्रश्न क्रमांक 5, भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? केरळ, हरियाणा, बिहार की कर्नाटक? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 केरळ. प्रश्न क्रमांक 6, सल्फ्युरिक ऍसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? हेलियम, हायड्रोजन, ऑक्सिजन की नायट्रोजन? आणि उत्तर ऑप्शन नंबर 2 हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 7, कॉपर सल्फेटचा रंग कसा असतो? निळा, पिवळा, काळा की हिरवा? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 निळा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 8, बीसीजी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? क्षय, हिवताप, कॉलरा की पोलिओ? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 क्षयरोग. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9, हाड वाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्वाचं आहे? क, ड, अ की ब? आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विटॅमिन ड म्हणजे जीवनसत्व ड. प्रश्न क्रमांक 10, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान सेल्सिअस असते. 27, 37, 47 की 43? याच्यात कन्फ्यूज करण्यासाठी 2 गोष्टी आहे. एक तर सेल्सिअस विचारलं जाते किंवा फॅरनहाइट. तर काळजीपूर्वक बघायचं सेल्सिअस आहे की फॅरनहाइट आहे. सेल्सिअस म्हटलं तर उत्तर काय असणार? 37 डिग्री सेल्सिअस असणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 11, भारतातील रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं? जम्मू काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र की तामिळनाडू? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 कर्नाटक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 12, प्रतिरोध संस्थेच्या कार्यात रिकामी जागा मदत करते. लोह, आयोडीन, आयोडाईड की कॅल्शियम? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 लोह. प्रश्न क्रमांक 13, रक्त गटाचा शोध कोणी लावला? रॉबर्ट कुक, कार्ल लँडस्टायनर, एडिसन की फॅरेडे? आणि याचा शोध लावला होता कार्ल लँडस्टायनर यांनी. प्रश्न क्रमांक 14,
आपल्या एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा प्रथिनापासून मिळते? 65%, 80%, 10% की 20%? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3, 10%. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 15. बेनेडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी रिकामी जागा उपयोग होतो. फेरस सल्फेटचा, कॉपर सल्फेटचा, सोडियम सल्फेटचा की ॲल्युमिनियम सल्फेटचा? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, सोडियम सल्फेटचा. प्रश्न क्रमांक 16. हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान पर्यंत वाढू शकते. 41° सेंटीग्रेड, 41° सेंटीग्रेड, 102 की 90? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, 102° सेंटीग्रेड. प्रश्न क्रमांक 17. अणूचे जवळपास सर्व वजन मध्ये असते. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस की न्यूट्रॉन? उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, न्यूक्लियस मध्ये असते. प्रश्न क्रमांक 18. Al2Cl6 मध्ये प्रत्येक क्लोराईड आयन किती इलेक्ट्रॉनचे पेरे देते? याचा ऑप्शन्स पाहूया. ऑप्शन खाली दिलेले आहे बघा. ऑप्शन्स आहेत 1, 2, 3 की 4? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 पेरे, इलेक्ट्रॉनचे पेरे देते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या, ज्याच्यामध्ये 13 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे फुल लेंथ इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बँच फॉर PSI STI ASO कंबाईन एक्झाम 2022. मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्याच्यासोबत 15 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर राज्यसेवा मेन्स 2021 बॅच नंबर 6. याचे सुद्धा मेंटर स्क्रीनवर दिसत आहे. आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI प्रिलिम्स एक्झाम बॅच नंबर 1, आणि हे तुम्हाला मेंटर स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ही 18 ऑक्टोबर पासून बॅच सुरू होत आहे. प्रश्न क्रमांक 19. मांसाचे कशाचे पचन म्हणजे डायजेशन होत नाही? स्टार्च, प्रोटीन्स, फॅट्स की सेल्युलोज? आणि उत्तर ऑप्शन नंबर 4, सेल्युलोज. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणतं एपिमर्स आहेत? ग्लुकोज आणि ग्लॅक्टोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि स्टार्च की ग्लुकोज आणि माल्टोज? उत्तर होणार ऑप्शन नंबर 1, ग्लुकोज आणि ग्लॅक्टोज. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते प्युरिन न्यूक्लिओटाइड नाही? ATP, UTP, IMP की GTP? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, UTP. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 22. लघवीमध्ये ग्लुकोज असण्याला काय म्हणतात? ग्लॅक्टोस्युरिया, फ्रुक्टोस्युरिया, ग्लुकोस्युरिया की अल्ब्युमिनिरिया? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ग्लुकोस्युरिया. प्रश्न क्रमांक 23. लेसिथिन मध्ये खालीलपैकी काय नसते? ग्लिसरॉल, फॉस्फरिक ऍसिड, कोलिन की इथेनॉल अमाइन? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, इथेनॉल अमाइन. प्रश्न क्रमांक 24. जेव्हा 120 ग्रॅम युरिया 1000 ग्रॅम पाण्यात विरघळते तेव्हा त्या सोल्युशनची डेन्सिटी म्हणजेच घनता 1.15 ग्रॅम प्रति मिली असते, तर या सोल्युशनची मोलॅरिटी किती? ऑप्शन्स खाली दिली आहे. 1.02 मोलॅरिटी, 2.05, 2.50 की 2.95? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2, 2.05 मोल. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता आर्सेशियल अमायनो ऍसिड आहे? एलॅनिन, ग्लायसिन, लायसिन की प्रोलिन? आणि याचं योग्य उत्तर होणार ऑप्शन नंबर 3, लायसिन. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी ग्लुकोनिओजेनेसिसचे महत्वाचे एन्झाईम कोणता आहे? हेक्झोकायनेस, पायरुवेट कार्बोलायसिस की फॉस्फोफ्रुक्टोकायनेस? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर पाहूया. एक ऑप्शन राहिला आहे ना, चौथा ऑप्शन आहे पायरुवेट कायनेस, आणि हाच याचं योग्य उत्तर आहे, पायरुवेट कायनेस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 27. शरीरामध्ये ट्रिपेटोफेन पासून तयार होते. मेलॅटोनिन, थायरॉइड हार्मोन्स, मेलॅनिन की एपिनेफ्रिन? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, मेलॅटोनिन. प्रश्न क्रमांक 28. पायरुवेट डिहायड्रेशन कॉम्प्लेक्स काय तयार करते? ऍसिटिल CoA, लॅक्टेट, फॉस्फोइनॉल पायरुवेट, इनॉल पायरुवेट? आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ऍसिटॉल CoA. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 29. खालीपैकी कोणाचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो? सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड की नायट्रोजन ऑक्साईड? आणि उत्तर ऑप्शन नंबर 3, कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 30. ऍस्पायरिन मध्ये काय असते? इथिल सिलिसिलेट, मिथाइल सॅलिसिलेट, सोडियम सॅलिसिलेट की ऍसिटिल सिलिसिलेट? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, ऍसिटिल सिलिसिलेट. प्रश्न क्रमांक 31. पाण्याचा थेंब गोलाकार असण्याचे कारण आहे? विस्कॉसिटी, पोलॅरिटी, सरफेस टेन्शन की डेन्सिटी म्हणजेच घनता? आणि उत्तर ऑप्शन नंबर 3, सरफेस टेन्शन. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 32. शरीरातील कोणत्या अवयवामध्ये टिश्यू म्हणजे चरबी म्हणजे फॅट जमा होते? लिव्हर, ब्रेन, मसल्स की ऍडिपोज टिश्यू?
आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ॲडिपोज टिश्यू. प्रश्न क्रमांक 33 प्लाझ्मामध्ये टोटल प्रोटीनस साधारण रेंज नॉर्मल व्हॅल्यू किती आहे? 3.4 प्रति 100 मिली, 6.8 ग्रॅम प्रति 100 मिली की 10 ते 12 ग्रॅम की 14 ते 16 ग्रॅम. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 6.8 ग्रॅम प्रति 100 मिली. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 34 KM कोणत्या दोघांमध्ये ॲफिनिटी दाखवते? एन्झाईम आणि सबस्ट्रेट, एन्झाईम आणि इनहिबिटर्स, एन्झाईम आणि कोएन्झाईम, सबस्ट्रेट आणि कोएन्झाईम. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 एन्झाईम आणि सबस्ट्रेट. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 35 पोलिओची लस कोणी शोधून काढली? जॉन मेंडल, रॉबर्ट कॉक, साल्क की रॉबर्ट हुक. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 साल्क यांनी. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कशाचा प्रयोग कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो? कॉपर ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सिल्वर आयोडाईड की सिल्वर नायट्रेट. आणि उत्तर ऑप्शन नंबर 3 सिल्वर आयोडाईड. प्रश्न क्रमांक 37 क्लोरीनची ब्लिचिंग ऍक्शन याच्यामुळे असते? किंपोसिशन, हायड्रोलिसिस, रिडक्शन की ऑक्सिडेशन. आणि उत्तर ऑप्शन नंबर 1 किंपोसिशन. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 38 यापैकी कोणते मेटल हेवीएस्ट आहे? ओस्मियम, मर्क्युरी, आयर्न की निकेल. आणि उत्तर ऑप्शन नंबर 2 मर्क्युरी. प्रश्न क्रमांक 39 माणसाच्या हाडामध्ये यापैकी काय नसते? कॅल्शियम, कार्बन, ऑक्सिजन की फॉस्फरस. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 40 माणसाच्या रक्ताचे pH आहे 7.4, 8.4, 9.4 की 10.4. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 7.4. प्रश्न क्रमांक 41 ॲटॉमिक थिअरीचा सिद्धांत सर्वात प्रथम कोणी मांडला? रुदरफोर्ड, ब्रोगली, डाल्टन की मेंडेलिफ. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 जॉन डाल्टन यांनी मांडला होता. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 42 वॉशिंग सोडा काय आहे? सोडियम सल्फाइड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट की सोडियम बायोसल्फाइड. आणि उत्तर काय ऑप्शन नंबर 2 सोडियम कार्बोनेट. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या अमायनो ऍसिड मध्ये सल्फर ॲटम असते? मिथिओनिन, ॲलॉनिन, ट्रिप्टोफा की व्हॅलिन. आणि उत्तर ऑप्शन नंबर 1 मिथिओनिन. प्रश्न क्रमांक 44 माणसांसाठी यापैकी कोणते असेन्शियल फॅटी ऍसिड आहे? पॉल्मॅटिक ऍसिड, सिटिअरिक ऍसिड. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन अजून पाहावं लागतील आपल्याला. बघा तिसरा आणि चौथा ऑप्शन या पेजवर दिलेला आहे आणि ते आहेत ओलिक ऍसिड की लिनोलेइक ऍसिड. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लिनोलेइक ऍसिड. प्रश्न क्रमांक 45 डीएनए मध्ये कोणते नायट्रोजन बेस आढळून येत नाही? एडिनिन, युरॅसिल, ग्वानिन की सायटोसिन. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 युरॅसिल. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 46 युरिया सायकल कुठे होते? लिव्हर, मसल्स, ब्रेन की लंग्स. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लिव्हर म्हणजेच यकृत. प्रश्न क्रमांक 47 कोलेस्ट्रॉल पासून खालीपैकी काय तयार होते? बाईल ऍसिड, व्हिटॅमिन डी, स्टेरॉइड हार्मोन की वरील सर्व. आणि उत्तर ऑप्शन नंबर 4 वरील सर्वच्या सर्व. प्रश्न क्रमांक 48 ॲटॉमिक नंबर कशाच्या बरोबर असते? न्यूट्रॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या, इलेक्ट्रॉनची संख्या की वरीलपैकी नाही. उत्तर ऑप्शन नंबर 2 प्रोटॉनची संख्या. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणते कंपाऊंड लिपिड आहे? कोलेस्ट्रॉल, फॉस्फोलिक लिपिड, फॅटी ऍसिड की ग्लिसरॉल. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 फॉस्फोलिपिड. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या प्रकारच्या एन्झाईम इनहिबिशन मध्ये सबस्ट्रेट व इनहिबिटर सारखे असतात? ओलोस्टेरिक, नॉन कॉम्पिटिटिव्ह, कॅपिटिटिव्ह की फीडबॅक. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 कॅपिटिटिव्ह. प्रश्न क्रमांक 51 माणसांमध्ये कार्बोहायड्रेट्स कोणत्या रूपात जमा होतात? ग्लायकोजेन, स्टार्च, ग्लुकोज की फ्रुक्टोज. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ग्लुकोजच्या स्वरूपात. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल आहे? कायलोमायक्रॉन, व्हीएलडीएल, एलडीएल की एचडीएल. उत्तर ऑप्शन नंबर 4 एचडीएल. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 53 फॅटी लिव्हर यामुळे टाळता येते? कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रोटीन्स की कोलिन. आणि उत्तर ऑप्शन नंबर 4 कोलिन. प्रश्न क्रमांक 54 युरिक ऍसिड कशापासून तयार होते? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स की प्युरिन्स की लिपिड्स. आणि उत्तर ऑप्शन नंबर 3 प्युरिन्स पासून. तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो या पेपरमध्ये तांत्रिकच्या प्रश्नांची किती डिफिकल्टी लेवल जास्त आहे. तर तुम्हाला हाच फायदा त्या बॅचचा होणार आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा लेक्चर्स तुम्हाला प्राप्त होतील डिटेल्समध्ये आणि नंतर तुम्ही हे जे तांत्रिकचे प्रश्न आहेत सहज सोडवू शकता. अजूनही वेळ गेली नाही. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता.
तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. मित्रांनो अनअकॅडमीवर बरेचसे डिस्काउंट तुम्हाला सबस्क्रिप्शनवर भेटून जातील एका महिन्याचं, तसंच 24 महिन्यापर्यंतचे सगळे रेट आणि डिस्काउंट तुम्हाला इथे दिसत आहे. सोबतच तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट इथं प्राप्त होतील. तर आजच अनअकॅडमी ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि एमपीएससी तयारीला लागा.